देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह। शिर्डी शेकडो पालख्या दाखल। धुळ्यातलं प्राचीन राम मंदिर सजलं तर रायगडच्या बाजारपेठांना भगवा साज। उत्तर प्रदेशात 2 दिवसांची सुट्टी। होंदूबाबा अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 8वा गुन्हा दाखल। आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा। पुण्यातील बांधकाम व्यावसायिकानं केली तक्रार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल विधिमंडळात सादर। पार्थ पवारांवर कारवाईचा थेट उल्लेख नाही। तेजवानी, दिग्विजय पाटील, तारू आणि येवलेंवर कारवाईची शिफारस। आखाती देशात हल्ले प्रतिहल्ले सुरूच। अमेरिकेचं F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा। अमेरिकेची अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही। अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर आकाश पाताळ एक करून शोधून काढू। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती। शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचा इराणला 15 तर इराणचा 6 अटींचा फॉर्म्युला। इराणनं उडवली डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांची खिल्ली। तर इराण विरोधात युद्ध सुरूच ठेवा, सौदी अरेबियाचा ट्रम्प यांना आग्रह। चितळे डेअरीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आणि MB चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं निधन। 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावर जयसिंगराव पवारांचं संशोधनपर लिखाण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।